यंदा 23 एप्रिलला आलेला आहे गुरुपुष्पामृत योग। आता या गुरुपुष्पामृत योगाचं महत्त्व काय? या योगावरती ना फक्त लग्न करणं वर्ज्य आहे, म्हणजे फक्त लग्न या योगावर करत नाहीत, पण बाकी सगळी शुभ कामं तुम्ही या गुरुपुष्पामृत योगावर अगदी बिनधास्त करू शकता। फक्त लग्नासाठी या दिवशी कुठलाही मुहूर्त देत नाहीत। आणि इतकंच नाही तर या गुरुपुष्पामृत योगावरती तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजेच आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी काही खास उपायसुद्धा करू शकता। ते उपाय कोणते ते आपण व्हिडिओत पुढे बघणारच आहोत। पण सगळ्यात आधी पुष्पाचा अर्थ जाणून घेऊया, कारण गुरुपुष्पामृत योग म्हणजे यामध्ये जे पुष्प आहे त्याचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा आणि ऊर्जा देणारा। मग अशा या खास असणाऱ्या योगावर नक्की काय करावं, काय करू नये, त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठले उपाय करावे, कोणता मंत्र म्हणावा, कुठले सूत्र म्हणावे, कशा प्रकारे साधना करावी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी केलेलं माता लक्ष्मीचं पूजन नक्की कशा प्रकारे लाभलं येतं या सगळ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। पण त्याआधी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की ऐका। ज्योतिषशास्त्रामध्ये 27 नक्षत्रांचा उल्लेख आहे। पुष्प नक्षत्राचं स्वतःचं असं खास वैशिष्ट्य आहे। जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा त्याला गुरुपुष्पामृत योग म्हणून ओळखलं जातं। या नक्षत्रातील प्रमुख देवता म्हणजे बृहस्पती देवांचे गुरु आहेत। हा ज्योतिषशास्त्रातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो। या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं, जमीन, घर, वाहन, सोन्याचे दागिने या गोष्टी खरेदी करणं शुभ मानलं जातं। या गोष्टींची खरेदी